नमस्कार मित्रांनो, मी आदित्य स्वागत करत आहे माझ्या एका ब्लॉगमध्ये. तर आज आपण जाणार आहोत गावात आणि मंडळाचं ID कार्ड घातल्यावर तर माणूस हवातच उडतोय. तर मंडळाचे नाव आहे त्र्यंबक गणेश मित्र मंडळ. तर मंडळाचे डेकोरेशन चालू होते व ह्या मंडळानं एक देखावा सादर करणार आहे गावात. तर मग त्या देखाव्याची सर्वजण तयारी करत होते. छावा पिक्चर तर तुम्ही पाहिलाच असेल. त्या चित्रपटातील जो सीन आहे तो देखावा सादर करणार आहे. तर आता जे संभाजी महाराजांचा रोल करत आहे त्यांच्या अंगाला कुंकाचं पाणी लावण्यात येत आहे, कारण की ते एकदम रक्तासारखं दिसायला पाहिजे त्यामुळे. तर मग आता हे पहा तुम्ही, इथं खूप गर्दी तयार झालेली आहे पाहण्यासाठी. तर सगळी इथं आपल्या मंडळातले खूप सारे जण इथं जमा झाले आहेत. तर मी तुम्हाला आता तो सीन दाखवतो जेव्हा आम्ही सर्वजण बाहेर गेलो आहोत. जसं की तुम्ही आता पाहिलंच की सर्वजणांच्या आत एक उत्साह भरलेला होता. तर आता आपण काही वेळानंतर गावात जाणार होतो. तर तुम्ही पाहू शकतात गर्दी तर खूप सारी जमा झाली होती. तर हे दुसरं ट्रॅक्टर आहे ज्याच्यात आपण हे सर्व सीन जो आहे आपला तो सादरीकरण करणार आहोत. आपली किस्मत बी अशी आहे की ऐन टायमावर ट्रॅक्टर सुरूच होत नव्हतं जेव्हा आपल्याला मूर्ती लोड करायची होती आणि ट्रॅक्टरचा ड्रायव्हर काही सापडत नव्हता. जसंच ट्रॅक्टर चालू झालं तसंच थोड्या वेळानं पाऊस चालू झाला, त्याच्यामुळे आपल्याला काही करताही येत नव्हतं या पावसामुळे. जसाच पाऊस थांबला तसंच अध्यक्ष सीनचं ट्रॅक्टर रेडी करायला सुरुवात केली अध्यक्षानं, कारण की आपल्याला गावात जायचं होतं आणि पावसामुळे थोडासा उशीरही झाला होता. त्याच्यानंतर मग सीन चालू झाला व खूप सारी मजा आली. सीन खूपच चांगला तयार झाला होता. तर आता मी तुम्हाला गावातलं वातावरण दाखवितो. तर मित्रांनो, सगळ्यात मागे मूर्तीचा ट्रॅक्टर होता, त्याच्यानंतर आपलं सीनचं ट्रॅक्टर होतं आणि त्याच्या पुढे आपले 2 स्पीकर होते ज्याच्यावर मंडळातले सगळे कार्यकर्ते डान्स करत होते. गावात खूप सारे गणपती होते, आमच्या पुढेही खूप सारे गणपती होते व मागेही थोडेफार गणपती होते. सांगायचा अर्थ हाच की आम्हाला बालाजी फरसावर पोहोचेपर्यंत 11-12 वाजणारच होते. तर मित्रांनो, बालाजी फरसावर पोहोचण्या अगोदर आपला सीन डबल एकदा चालू झालता. तर लोकांना सीन इतका आवडला होता की लोकांना टाळ्याच वाजवल्या होत्या. तर तुम्ही बी पाहू शकतात की आता मी तुम्हाला दाखवत आहे. तर हे पहा, लोक डायरेक्ट टाळ्या वाजवत होते. इथं लय मोठी गर्दी होती. आपण आता बालाजी फरसाच्या जवळजवळ पोहोचलो होतो. तर मी आणि माझा मित्र आम्ही मूर्ती धरायला होतो. तुम्ही पाहू शकता. तर हा मी इथं मूर्ती धरायला आणि पुढे आपल्या सीनचं ट्रॅक्टर होतं. तर थोड्या वेळानं आपला सीन पण होता. तर मित्रांनो, आता आपण बालाजी फरसावर पोहोचलो आहे. तुम्ही इथं गर्दी पाहू शकता. तर इथं आपल्याला डबल एक सीन दाखवणार आहे आपण बालाजी फरसाच्या पुढे पोहोचल्यावर. तर आता आपण इथं खूप सारी गर्दी होती मित्रांनो. इथं आपल्या मागे एक DJ होता. बालाजी फरसावर पण आपल्या देखाव्याचं सादरीकरण झालं. तर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पूर्ण देखावा दाखवणार आहे सादरीकरण. तर तुम्ही त्याचा लाभ घ्या व्हिडिओच्या शेवटी. बालाजी फरसावर निघल्याच्या नंतर कमिटी चौकात पण आपल्या देखाव्याचं सादरीकरण झालं. देखावा पाहण्यासाठी कमिटी चौकात गर्दी बी खूप सारी होती. तर तुम्ही पाहू शकतात की इथं किती गर्दी आहे. कमिटी चौकाच्या थोडं पुढे जाऊन डबल आपल्या देखाव्याचं डबल एकदा सादरीकरण झालं होतं. तर मित्रांनो, मी तुम्हाला आपल्या देखाव्याचं सादरीकरण दाखवणार आहे. त्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर आता तुम्ही देखाव्याची क्लिप एन्जॉय करा. मुगलों की तरफ आ जाओ, जिंदगी बदल जाएगी, बस तुम्हें अपना धर्म बदलना होगा. हमसे हाथ मिला लो, मराठों की तरफ आ जाओ, जिंदगी बदल जाएगी और धर्म भी बदलना नहीं पड़ेगा. छत्रपति शिवाजी महाराज को शेर कहते हैं रंग, और शेर के बच्चे को छावा. मित्रांनो, क्लिप कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगून जावा. मित्रांनो, जवळजवळ रातचे 1 वाजत होते तेव्हा आपल्या मूर्तीचे विसर्जन सुद्धा झाले. तुम्ही पाहू शकता विसर्जनाची क्लिप वर लावलेली आहे. आणि भेटूया अशाच एका नवीन व्लॉग मध्ये.